नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीनं सगळ्या पूर्वपरीक्षा, मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, कंबाईन ग्रुप सी असेल किंवा इतरही कोणत्या पूर्वपरीक्षा असतील, त्या सगळ्या पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मुख्य परीक्षा मात्र ऑफलाईन घेणार आहेत ते. तर आता विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यभर या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलनं करायला सुरुवात केलेली आहे. यवतमाळला झालेलं आहे. तालुका स्तर म्हणजे शिरूरसारख्या तालुका स्तरावर सुद्धा आंदोलनं होत आहेत आणि आज छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आंदोलन झालेलं आहे. तर या सगळ्यांचा विचार करून आणि पुण्यामध्ये एक मोठं आंदोलन होणार आहे विद्यार्थ्यांचं. तर या सगळ्यांचा विचार करून शासनाने एम-पी-एस-सीला अशी विनंती केलेली आहे की की परत एकदा पूर्वीच्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेता येतील का सगळ्याच, ज्या काही सरळ सेवेच्या असतील त्या सगळ्याच परीक्षा. तर त्याचा एकदा विचार करा अशी विनंती सरकारने एम-पी-एस-सीला केलेली आहे. या संदर्भातली बातमी लोकसत्तानी दिलेली आहे आणि एम-पी-एस-सीमधल्याच अधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली असं रिपोर्टरनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तीच सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी अजूनही काही गोष्टी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. महत्त्वाची माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 15 ऑनलाईन फुल टेस्ट आहेत आणि 300+ टॉपिक वाईज टेस्ट त्यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200+ GST आहे. तर या ठिकाणी पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी ऑलरेडी अपडेट दिलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्वांनी. तर लोकसत्तानी जी बातमी दिलेली आहे त्याच्यातलं आपल्यासाठी महत्त्वाचं जे आहे ते याच्यातलं मी तुम्हाला सांगतो पहा, की वारंवार परीक्षेचा खर्च कोण उचलणार यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, की विद्यार्थ्यांच्या मते वारंवार पूर्वपरीक्षा घेतल्यास आर्थिक खर्च, वेळेची नासाडी आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असले म्हणजे ज्या पूर्वपरीक्षा आहेत ते वर्षातून 2 किंवा 3 घेण्याचा त्यांचा विचार आहे, त्या संदर्भात आहे हे. त्यामुळे सध्या सुरू असलेली ऑफलाईन परीक्षा पद्धत कायम ठेवावी अशी त्यांची मागणी आहे. गट ब पदांसाठी एक पूर्वपरीक्षा आणि एक मुख्य परीक्षा हीच प्रणाली कायम ठेवावी. तसेच अधिक संधी द्यायची असल्यास गट क मधील विविध पदांसाठी स्वतंत्र भरती परीक्षा घेण्याचा पर्याय स्वीकारावा असेही विद्यार्थ्यांनी सुचवले आहे. कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, तलाठी आणि नगरपालिका संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्यास निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, स्पष्ट आणि परिणामकारक होईल असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर एम-पी-एस-सीमधील एका अधिकाऱ्यांनी असे सांगितले की राज्य सरकारकडून ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर पुनर्विचार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे आणि हे लोकसत्तानी सांगितलेलं आहे बरं का. मी स्वतः काही सांगत नाही, माझ्या मनाची काही माहिती देत नाही. तर एम-पी-एस-सीमधील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे असं लोकसत्ता म्हटलेलं आहे. लोकसत्तामध्ये आलेली ही बातमी आहे, त्याच्या आधारेच मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मग आता राहतो प्रश्न की मुलांनी करायचं काय, कारण एम-पी-एस-सी ग्रुप सीचे फॉर्म भरणं सुरू आहेत, ऑनलाईन परीक्षा होणार आहे असं आयोगानं घोषित केलेलं आहे. तर एक सांगतो मुलांनो, की परीक्षा ऑनलाईन हो किंवा ऑफलाईन हो, जो काही आपला अभ्यासक्रम आहे, सिलॅबस आहे तो बदलणार नाही आहे, आधीचाच अभ्यासक्रम आहे. त्यामुळं आपला जो काही अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे ना, त्या अभ्यासक्रमानुसार सखोलमध्ये डिटेल्समध्ये अभ्यास करा. मग परीक्षा ऑनलाईन झाली तरी तुमचं नुकसान होणार नाही, म्हणजे लॉस होणार नाही आणि ऑफलाईन झाली तर फायदाच आहे. आपल्या सगळ्यांना ऑफलाईनच परीक्षा पाहिजे. मी जो पोल घेतला त्यामध्ये तर 70% विद्यार्थ्यांचं मत आहे ऑफलाईनच परीक्षा पाहिजे. तर त्यामुळं जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार अभ्यास करा. मग एम-पी-एस-सीनं कशी परीक्षा घेऊ द्यात, आपल्याला सामोरं तर जावं लागणार आहे. उद्या एम-पी-एस-सीनं अचानक निर्णय बदलला आणि ऑफलाईन घ्यायचं म्हणलं तरी जो आपण अभ्यासक्रमानुसार अभ्यास केलेला आहे तो वाया जाणार नाही आणि ऑनलाईन जरी घ्यायची म्हणलं तरी जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे त्याच्यावरच आधारित ते प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळं संभ्रमात राहू नका. ह्या गोष्टी आता चालूच राहणार आहेत. पेपरमध्ये अशा बातम्या येणार आहेत, आंदोलनं चालू राहणार आहेत. दोन्ही बाजूनं बोलणारे लोक असणार आहेत. ऑफलाईनच्या बाजूनं बोलणारे 70% विद्यार्थी आहेत, 30% विद्यार्थी ऑनलाईनच्या बाजूने म्हणजे 16% ऑनलाईनच्या बाजूने बोलणारे आहेत आणि 14-15% विद्यार्थी हे
कशी जी आपण परीक्षा घ्या या बाजूने बोलणार आहेत. मी जो पोल घेतला त्यानुसार तुम्हाला सांगत आहे. माझ्या पोलमध्ये अशी टक्केवारी आलेली आहे. तर माझा एकच सल्ला राहील, जो आपला सिलेबस आहे त्यानुसार अभ्यास चालू राहू द्यात आणि परीक्षा आयोगाला जशी घ्यायची तशी घेऊ द्यात. रोज काही ना काहीतरी आता ह्या नवीन गोष्टी कानावर पडणार आहेत. डिस्टर्ब अजिबात होऊ नका. अभ्यासावर फोकस करा. माहिती आहे खूप अवघड असतं अशा परिस्थितीमध्ये अभ्यासावर फोकस करणं. पण अशा परिस्थितीमध्ये जो स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करून कुठलंही संतुलन न ढळू देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल ना, तोच विद्यार्थी आगामी काळामध्ये आपल्याला अधिकारी झालेला पाहायला मिळेल. आपल्या आईवडिलांचं स्वप्न त्यानं पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला भेटेल. स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतलेला विद्यार्थी तो पाहायला भेटेल. त्यामुळं स्वतःच्या मनाला समजवा, शांत राहा. वादळामध्ये एकच असतं, स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असतं आणि आता या परीक्षांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं म्हणजे काय, तर जो कोणता आपला MPSCचा अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम व्यवस्थित करणे, सखोल अभ्यास करणे, कन्सेप्ट समजून घेणे, फॅक्ट पाठांतर करणे आणि जास्तीत जास्त समजून घ्यायच्या गोष्टी आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे हे डोक्यामध्ये ठेवायचं. तर हेच मला तुम्हाला यामध्ये सांगायचं होतं. चांगला जोमाने अभ्यास करा. परीक्षा जशी व्हायची तशी होती आपल्या हातामध्ये नाही आहे. पण अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे, तर अभ्यास चालू ठेवा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी MPSC हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.